हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक परबत सर आपलं पुन्हा एकदा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो आणि सर्वांना आपल्या फिजिक्स विषयाच्या संदर्भात पुढचा जो काय टॉपिक येतो केअरफुली आणि थोडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने ऐकण्याची विनंती करतो. ठीक आहे, आपण सुपरपोजिशन ऑफ द वेव्ज हा जो काय टॉपिक चालला त्याचा थर्ड सेक्शन मग बघतोय. तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला MCQज बघायचे आहे. तर तिसऱ्या पार्टमध्ये MCQज आपण पटापट सोडवणार आहे. नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चन केअरफुली वाचायचं आहे आणि त्यानुसार सोडवायचं आहे. ठीक आहे, आपण डायरेक्ट सुरू करतो. अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय. वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन द वेव्ह ॲट अ फेज डिफरन्स π/3 रेडियन इज. म्हणजे ॲक्च्युली इथं फेज डिफरन्स दिलेला आहे. 2 पॉईंटमधला फेज डिफरन्स म्हणजे अँगलमधला डिफरन्स दिलेला आहे. आपल्याला आता पाथ डिफरन्स काढायचा आहे. द डिस्टन्स बिटवीन म्हणजे थोडक्यात पाथ डिफरन्स काढायचा आहे. तर वेव्हचं दिलेलं आहे इक्वेशन y इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस किंवा मायनस kx प्लस kx. याच्याशी कम्पेअर करतो मी. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे वायचं. याचं वायचं म्हणजे डिस्प्लेसमेंटचं म्हणजेच वेव्हचं स्टँडर्ड इक्वेशन आहे. त्यामुळे इथं ओमेगा जो आहे तो 100π झाला आणि के जो आहे तो 3 झाला. बाकीचं ए दिसतो कॅपिटल ए आहे तसाच आहे अननोनमध्ये म्हणजे व्हेरिएबलमध्येचे. तर आपल्याला हे माहिती आहे फेज डिफरन्स डेल्टा फाय म्हणा नाही तर फाय म्हणा. इट इज इक्वल टू 2π/λ म्हणजेच के इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स बरोबर 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. तर फेज डिफरन्स आपल्याला दिलेला आहे π/3. सिंपल प्रॉब्लेम आहे. पाथ डिफरन्स आपल्याला काढायचा म्हणजे डेल्टा एक्स काढायचा. के दिलेला आहे त्यामुळे इथं डेल्टा एक्स जो आहे तो π/9 होईल. डेल्टा एक्स इज इक्वल टू π/9. 3 इकडं आले. π/9 कशात येणार आहे? हा मीटरमध्ये येणार आहे. हे रेडियन जे आहे ते SI युनिट आहे त्यामुळे डेल्टा एक्स जे ते अंतर आहे. पाथ डिफरन्स म्हणजेच अंतर त्यामुळे इट इज इन मीटर. π/9 इज दिस इज द आन्सर. बी आन्सर झालं त्याचं π/9. ठीक आहे, पुढचा द इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे. द रेशो ऑफ मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी ऑफ टू वेव्ह व्हेलॉसिटी. मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी टू वेव्ह व्हेलॉसिटी याचा रेशो विचारला. रेशो कोणाचा विचारला? व्ही मॅक्स. आपल्यासाठी हे लिहितो पाहिजे तर हे लिहिण्याची आवश्यकता नाही तरी लिहितो मी. कोणाच्या पार्टिकलची व्हेलॉसिटी डिवायडेड बाय वेव्ह व्हेलॉसिटी. व्ही वेव्ह हा W म्हणजेच वेव्ह. हा रेशो विचारला आणि हा रेशो किती येतो आपल्याला काढायचा आहे. तर दिलेल्या इक्वेशनवरनं व्ही मॅक्स जो असतो ऑसोलेशनमध्ये आपण बघणार आहे. ऑसोलेशनमध्ये बघणार आहे आपण पुढच्या टॉपिकमध्ये. पार्टिकलची मॅक्सिमम व्हेलॉसिटी जी येते ती ॲम्प्लिट्यूड इंटू अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि वेव्हची व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू n λ. वेव्हची व्हेलॉसिटी जी असते ते फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. तर याच्यामध्ये याच्या व्हॅल्यूज काढायच्या आणि टाकायच्या. आता तर दिलेलं इक्वेशन मी स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करतो. y इज इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx. मगाशी जसं कम्पेअर केलं होतं तसंच हे स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करतो. इथं प्लस kx घेतला होता पण मायनस kx घेतो मी. तिकडे जाणारी वेव्ह इथं मायनस आहे त्यामुळे तिकडे जाणारी पॉझिटिव्ह डायरेक्शनने जाणारी वेव्ह झाली.
तर इथं स्मॉल एची किंमत कॅपिटल एची किंमत जे कम्पेअर करतो आपण, पाहिजे शब्द लिहितो मी, कम्पेअरिंग गिवन इक्वेशन विथ दिस. तर कम्पेअर करतो मी कॅपिटल एची किंमत जी आहे तिथं, ह्या कॅपिटल एची किंमत इथं स्मॉल एच दिलेली आहे. ओमेगा जो आहे तो ओमेगा निस्ता एन नाही झाला, हा 2 पाय बाहेर आहे, त्याने मल्टिप्लाय केलं तर ओमेगा जो होईल 2 पाय एन होईल. आणि के इथं मायनस आहे, इथं मायनस घेतलं म्हणजे के एक्स, केची किंमत परत इथं काय होणार आहे, केची किंमत, केची व्हॅल्यू जी आहे इथं निस्ती 1/पाय नाही होणार, 2 पाय हा बाहेर आहे त्यामुळे मध्ये घ्यावा लागेल. के इज इक्वल टू 2 पाय/5 ही केची व्हॅल्यूज होणार आहे, 2 पाय/5 केची व्हॅल्यूज होणार आहे. तर त्या व्हॅल्यूज फक्त आता मी याच्यामध्ये टाकतो. आता व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. आता आपल्याला के जो आहे तो के म्हणजे 2 पाय/लॅम्बडा असतो, के इज इक्वल टू 2 पाय/लॅम्बडा असतो, त्याला प्रोपॅगेशन कॉन्स्टंट म्हणतात. आणि हे 2 पाय/5 त्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल झाले, याच्यावरनं लॅम्बडाची व्हॅल्यू आली. युनिट बाकीचं काही लिहित नाही, आपल्याला फक्त ॲन्सर काढायचं आणि टॅली करायचं. त्यामुळे लॅम्बडाची व्हॅल्यू आली 5, कॅपिटल एची व्हॅल्यू माहिती आहे, ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे. ओमेगा जो आहे तो स्मॉल एनमध्ये, त्यामुळे एन एन कॅन्सल होणार आहे. याच्यात व्हॅल्यूज पुट केल्या तर हे आलं ए ओमेगा म्हणजे 2 पाय एन डिवायडेड बाय एन, हा एन एन कॅन्सल होणार आहे. व्हॅल्यूज पुट करतो मी आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 5 आहे, त्यामुळे हे व्ही मॅक्स जे आलं किंवा हा जो रेशो आला इट इज 2 पाय/5 आला, 2 पाय/5. दिस इज द आन्सर, 2 पाय डिवायडेड बाय 5. आन्सर इज बी. हे त्याचं आन्सर झालं. पुढचा क्वेश्चन, केअरफुली क्वेश्चन वाचायचे. 2 स्ट्रिंग्स ए अँड बी, 2 स्ट्रिंग दिलेले आहे ऑफ सेम मटेरियल. सेम मटेरियल म्हणलं म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट झाली, डेन्सिटी कॉन्स्टंट झाली. प्रॉब्लेम वाचता नाही, त्याच्या शब्दांमध्ये अर्थ असतात बरेच. आर स्ट्रेस बाय सेम टेन्शन, टेन्शन सेम आहे. द रेडियस ऑफ द स्ट्रिंग ए इज डबल दॅट ऑफ द रेडियस ऑफ द स्ट्रिंग बी. म्हणजे इथं गिवन काय आहे, ए स्ट्रिंगची रेडियस ट्वाइस दॅट ऑफ द बी, इट इज अ गिवन, हे दिलेलं आहे. ट्रान्सवर, ठीक आहे. पुढचं, ट्रान्सवर्स यू ट्रॅव्हल ऑन अ स्ट्रिंग ए विथ स्पीड व्ही ए अँड स्ट्रिंग बी विथ स्पीड व्ही बी. द रेशो ऑफ व्ही ए टू व्ही बी, वेलॉसिटी ए आणि बी दोघांचा रेशो काढायचा आहे, हे काढायचं आपल्याला. तर वेलॉसिटी ऑफ द वेव्ह, कोणती वेव्ह इथं, स्ट्रिंगवरच्या वेव्ह, जे स्ट्रिंगवरच्या वेव्हची वेलॉसिटी किती असते, ठीक आहे. इथं लिहितो मी, स्ट्रिंगवरच्या वेव्हची व्हेलॉसिटी जी असते ते अंडर रूट कॅपिटल T/स्मॉल m. तारीवरच्या म्हणजेच ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्हची व्हेलॉसिटी √T/m असते, आपल्याला माहिती आहे. आता T/m, आता इथं टेन्शन कॉन्स्टंट सेम म्हणलं, टेन्शन सेम म्हणलं, त्यामुळे व्ही डायरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रूट स्मॉल एम येईल. स्मॉल एमची किंमत मी आता इन टर्म्स ऑफ द, इथं हे दिलेलं आहे डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये. रेडियस ऑफ द स्ट्रिंग हा रेशो दिलेला, म्हणजे रेडियसचा रेशो दिलेला आहे, रेडियसचा रेशो. रेडियसचा रेशो दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हे मास स्मॉल एमचं कन्वर्जन इन टर्म्स ऑफ द रेडियस त्याच्यामध्ये करावं लागेल. डेन्सिटी इज इक्वल टू कॅपिटल M/, डेन्सिटी, बेसिक डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम.
डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता इथं मास पर युनिट लेंथ स्मॉल एमची किंमत याच्यावरनं कॅपिटल एमची किंमत काय होईल. कॅपिटल एम म्हणजेच ॲक्च्युली मास पर युनिट लेंथ याला स्मॉल एम म्हणलं. कॅपिटल एम अपॉन एल याला स्मॉल एम म्हणलं. त्यामुळे स्मॉल एमची व्हॅल्यू मी काढतो पहिल्यांदा. स्मॉल एमची व्हॅल्यू आली कॅपिटल एम अपॉन कॅपिटल एम इंटू एल आणि कॅपिटल एम म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू स्मॉल एल कॅपिटल एल. स्मॉल एमची व्हॅल्यू आली किती. कॅपिटल एम अपॉन एल कॅपिटल एम डिवायडेड बाय एल स्मॉल एम. कॅपिटल एम म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय एल. कॅपिटल स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय एल. आणि व्हॉल्यूम जे असतं ते व्हॉल्यूमचं रो व्हॉल्यूम ऑफ द स्ट्रिंगचं व्हॉल्यूम म्हणजेच काय क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ. त्यामुळं क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ आणि हा लेंथ कॅन्सल झालं आणि क्रॉस सेक्शनल एरिया जो असतो तो किती असतो पाय आर स्क्वेअर. एरिया इट इज पाय आर स्क्वेअर. त्यामुळे हे काय आलं एवढं आलं रो पाय आर स्क्वेअर. स्मॉल एमची व्हॅल्यू आली रो पाय आर स्क्वेअर. त्यामुळे हे जे आलं व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह जी आली ते √T अपॉन एम स्मॉल एम. म्हणजेच √ हे सर्व लिहिण्याची गरज नाही तरी मी लिहितो. स्मॉल एमची व्हॅल्यू आली अपॉन स्मॉल एम म्हणजेच रो पाय आर स्क्वेअर एवढं आलं. आता हे सर्व याच्यातलं हे कॉन्स्टंट झालं म्हणजे व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द आर. म्हणजेच इट इज इनव्हर्सली स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेला म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. हे बेसिक आलं. कन्व्हर्जन हे आलं दिलेल्या गोष्टीनुसार. आपण मागं पाहिलं मी मागं बोललो पण आपल्याला सर्व फॉर्म्युले जे जास्तीत जास्त जे काही MCQ जवळजवळ 40% MCQज असं कम्पॅरेटिव्ह रिलेशनमध्ये सोडवायचे असतात. त्यामुळे आपण प्रोपोर्शनॅलिटीचं बेसिक वापरूनच सोडवतोय सगळे. त्याच टाईपने सोडवणार आहे. वेगवेगळ्या ज्या मेथड असतात त्याच्यापैकी ही आपली ही मेथड राहणार आहे. त्यामुळे VA डिवायडेड बाय VR व्हेलॉसिटी ऑन द काय जे असं स्ट्रिंग A डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑन द स्ट्रिंग B हा जो रेशो काढायचा आहे व्हेलॉसिटी VA डिवायडेड बाय VB हा जो रेशो विचारला हा रेशो याची व्हॅल्यू आपल्याला काय येणार आहे. व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. इनव्हर्सली आलं त्यामुळे इथं R डिवायडेड बाय R हा A जो येतो इनव्हर्सली. त्यामुळे इकडं हे लिहिण्याची थोडं बेसिक लक्षात घ्यायचं नाही तर सगळं चुकतं. तर आपल्याला RB अपॉन RA याच्यावरनं RB अपॉन RA किती दिसतो. हा A खाली घेतला हा इकडं आला म्हणजे 1/2 होईल. दिलेल्या याच्यावरनं गिवन याच्यावरनं RB अपॉन RA जे येते 1/2 दिसतं. तर दिस इज द आन्सर. VA अपॉन VB विचारला दिस रेशो इज दिलेल्या ह्याच्यावरनं 1/2 आला म्हणजे त्याचं उत्तर आलं B. ह्या टाईपने थोडं कॉन्सन्ट्रेशनने केलं तर लक्षात येतं किंवा चूक होत नाही. पुढचं आहे पुढचा क्वेश्चन वाचायचा केअरफुली. अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय इक्वेशनच्या फॉर्ममध्येच दिलेलं आहे. ऑन दिस वेव्ह हाऊ फार अवे आर द 2 पॉईंट्स हॅव फेज डिफरन्स 90 डिग्री. म्हणजे मगाशी आपण जे दुसरं पहिलं प्रॉब्लेम सोडवलं होतं पूर्ण त्याच टाईपने झाला. तर फेज डिफरन्स दिलेला आहे. फेज डिफरन्स दिलेला आहे डेल्टा फाय किती दिलेला आहे 90 डिग्री म्हणजेच π/2. आणि फॉर्म्युला आहे काय आपल्याला डेल्टा फाय इज इक्वल टू 2π अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. 2π अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. त्यामुळे दिलेला इक्वेशन आपण कम्पेअर केलं तर इथं आपल्याला K दिसतो. K इज इक्वल टू 4 दिसतो. आपल्याला इथं Kच लागणार आहे.
Comparing given equation with standard equation, y is equal to a sin omega t minus kx. त्यामुळे के ची व्हॅल्यू जी आली ती इथं डायरेक्ट लिहिली मी, 4 दिसते, त्याच्याशी कंपेअर केलं आपण. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द वेव, म्हणजेच आपलं कोणतं, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. हे आपल्याला हे सगळं लिहायची गरज नाही, हे आपल्याला कळण्यासाठी लिहावं लागतं. तर इथं आपल्याला बाकीच्याची गरज नाही, जेवढं लागतं के इज 4. इथं के जो आहे तो 4 आला, एक्सचा सहगुणक जो आहे मल्टिप्लाय, एक्सचा जो काय मल्टिप्लायर जो आहे तो 4 आला आणि तोच लागतो आपल्याला. त्यामुळे इट इज 4 इंटू डेल्टा एक्स, 4 इंटू डेल्टा एक्स, आणि त्याच्यावरनं डेल्टा एक्स जो आला तो किती आला, π/4 खाली आले, π/8. दिस इज द आन्सर. π/8 म्हणजे लास्ट सेंटीमीटरमध्ये, CGS युनिटमध्ये, त्यामुळं π/8 हे त्याचं आन्सर झालं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. राईट वायर हॅव्हिंग टेन्शन दिलेलं आहे, प्रोड्युसेस 6 बीट्स पर सेकंड when it is tuned with a fork. When tension changes to 256, it is tuned with the same fork, the number of bits remains unchanged. The frequency of the fork will be, दिलेल्या गोष्टीनुसार 6 बिट्स तयार होतात. बिट फ्रिक्वेन्सी आहे 6 बिट्स तयार होतात, 6 बिट्स. टेन्शन दिलेलं आहे T1 225 आणि T2 दिलेलं आहे 256. टेन्शन विचारलं काय आपल्याला, नंबर ऑफ बिट्स रिमेन्स अनचेंज, द फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क विल बी. फोर्कची फ्रिक्वेन्सी काढायची, म्हणजे ज्याच्याबरोबर बिट्स फॉर्म झाला त्याची फ्रिक्वेन्सी काढायची. The velocity of the sound is directly proportional to T upon M. Velocity of the sound, जे काय वायरवरची साऊंडची वेलॉसिटी √T upon M. इथं फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क विचारलं, म्हणजे याच्यावरनं आपल्याला दिसतं ज्याचं टेन्शन जास्त आहे तिथं वेलॉसिटी, आणि V इज इक्वल टू N लॅम्बडा. V इज इक्वल टू N लॅम्बडा म्हणजे त्याच्यावरनं वेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार आहे. आपल्याला हे माहिती आहे, N इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. N इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेवलेंथ आहे. हे वापरलं आपण स्ट्रिंगचं, हे फॉर्म्युला वापरला, तर ते वापरण्यापेक्षा मी हे वापरतो, काय फ्रिक्वेन्सीचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो, त्याने सुटणार आहे आपल्याला, पण हे नाही कमी स्टेपमध्ये येणार आहे. त्यामुळे फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T, बाकीचं कॉन्स्टंट झालं. फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. त्यामुळे ज्याचं टेन्शन जास्त आहे, टेन्शन T2 जास्त आहे, इथं T1 कमी आहे. ज्याचं टेन्शन जास्त त्याची फ्रिक्वेन्सी जास्त राहील. हे टेन्शन जास्त, त्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी जास्त राहील. कोणतं जास्त आणि कोणतं कमी मी ते चेक करून राहिलो. त्यामुळे इथं आपल्याला दिलेल्या गोष्टीवरनं आपल्याला N2 इज ग्रेटर दॅन N1 आलं, N2 इज ग्रेटर दॅन N1 आलं. T2 जास्त आहे, T1 कमी आहे. त्यामुळे इथं N2 इज ग्रेटर दॅन, त्या बेसिकनुसार N1 आलं. त्यामुळे आपल्याला N2 मायनस N म्हणजे जो काय फोर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सीला आपण N म्हणलं. जसे बीट फॉर्मेशन होणार आहे त्याला N म्हणलं. त्यामुळे N2 मायनस N बीट फिनॉमिनॉन कन्सेप्ट थोडा नीट लक्षात घेतलं तर हे 6 दिलेलं आहे, किंवा N1 मायनस N हे 6 दिलेलं आहे. म्हणजे एकाची फ्रिक्वेन्सी थोडक्यात एकाची 225 आहे आणि राहिलेल्याची 256 आहे. हे एची फ्रिक्वेन्सी झाली, समजा ही बीची फ्रिक्वेन्सी झाली,
तर इथं कुठेतरी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी असेल. ट्युनिंग फोर्कची का ज्याला एन म्हणलं तो बरोबर HSC आणि HSC 6 बिट्स तयार करत असेल तर हा एन जो येतो 256पेक्षा लहान आला, त्यामुळे हा N2 मायनस एन इज इक्वल टू 6. दोघांचा डिफरन्स 6 पाहिजे. फ्रिक्वेन्सी ऑफ द बिट 6 दिलेले. इथं फॉर्म्युलेने सोडवतो मी, इथं बाय बेसिकनुसार सोडून राहिलो. आणि इथं काय येणार आहे, हा N2 याला N1 म्हणलं तर इथं N1 मायनस एन N2 मायनस एन बरोबर 6 आलं. हे पहिलं इक्वेशन. आणि ह्याच्यापेक्षा हे कमी आहे, त्यामुळे एन मायनस N1 बरोबर 6 हे दुसरं इक्वेशन आलं. तर आपल्याला इथं काय दिलेलं आता, किती असेल याची फ्रिक्वेन्सी इथं लगेच दिसतं आपल्याला. दोघांचं 6 आहे, त्यामुळे हा जो काय दोघांच्या मध्ये म्हणजे कुठं असेल, दोघांचा डिफरन्स 6 आला पाहिजे. 256चा 6 म्हणजे 250 असेल आणि हे 225 म्हणजे 5 येतोय. 6 डिफरन्स नाही येत. 225 आणि 250. ठीक आहे, आपण फॉर्म्युलेनेच सोडू. तर फ्रिक्वेन्सी जी आहे नंतरची फ्रिक्वेन्सी, नंतर हे जर रेशो याच्यावरनं आपल्याला N2/N1 किंवा N1/N2 कोणतंही घेतलं तर याच्यावरून आपल्याला N2ची व्हॅल्यू येते किती, 6 प्लस एन. याच्यावरनं N1ची व्हॅल्यू येते किती, 6. N2 मोठा आहे एनपेक्षा. N2 इज ग्रेटर दॅन एन, त्यामुळे N2 मायनस एन बरोबर एवढं. याच्यावरनं N2ची व्हॅल्यू आली 6 प्लस एन. आणि N1 जे ते छोटा आहे तर N1 मायनस एन. हे थोडे चेक करतो मी. N2 मायनस एन बरोबर 6. हे बरोबर लिहिलं पण. N2 मायनस एन बरोबर 6. आणि इथं काय येणार आहे पुढच्यात, एन मायनस N1 येणार आहे. एन मायनस N1 दोघांशी बिट जे येते हे एन मायनस N1 येणार आहे. आणि याच्यावरनं N1ची किंमत तिकडं आली, म्हणजे एन मायनस N1 जे येते किती झालं, N1 तिकडं गेला, हाला एन प्लस 6 आणि हाला एन मायनस 6. N1 तिकडं गेला, हा इकडं आला, त्यामुळे हे एन मायनस 6 आलं. एन मायनस 6 एन मायनस 6 N1 इज इक्वल टू. त्यामुळे त्या व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला टेन्शनचा रेशो, टेन्शन दिलेलं 256 आणि 225. 256 आणि 225 म्हणजे रूटमध्ये N2 म्हणजेच करस्पॉन्डिंग टेन्शन आलं 256 डिवायडेड बाय N2 आपण वरती घेतला. नीट चेक करतो मी, 225 हे पहिलं झालं आणि 256 हे दुसरं झालं. त्यामुळे N2/N1 256 आणि 225 256. रूटमध्ये व्हॅल्यू टाकतो, 256 डिवायडेड बाय 225 आणि N2/N1ची किंमत इथं टाकली. N2/N1ची किंमत मी इथंच पुट करतो. N2/N1, N2 आला 6 प्लस एन आणि अपॉन एन मायनस 6. इट इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट, 256चं स्क्वेअर रूट किती आलं, 225. 256 किती स्क्वेअर रूट झालं, 96, 6 16 6 25 म्हणजे 16चं झालं. आणि 225 किती झालं, 225 कोणाचं स्क्वेअर रूट झालं, 15चं झालं. 15 गुणुले 15, 15 5 75, 7 आले, 15 1 15, 7 22 म्हणजे 15चं स्क्वेअर रूट झालं. चेक केलं मी, 16/15. हे सरळ केलं ते 15 × 90
प्लस 15n इज इक्वल टू 16n मायनस 1696 1696 हे 15n तिकडे गेले, शिल्लक राहिलं n, शिल्लक राहिलं n, शिल्लक राहिलं n. 15n तिकडे गेले, शिल्लक राहिलं n. ॲक्च्युली हे n2 मायनस n1 हे असं येणार आहे. दोघांचा डिफरन्स दोघांकडून 6 6 म्हणजे असंच येणार आहे. आणि त्यामुळे हे आलं n इज इक्वल टू, ते तिकडं गेलं, हे इकडं आलं, n इज इक्वल टू 6 आलं, n इज इक्वल टू 6 आलं ॲक्च्युली. तर फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क जी काय विचारली ती झाली किती होणार आहे? द फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क विल बी 6, म्हणजेच कोणती होणार आहे ॲक्च्युली? याच्यावरनं फोर्कची फ्रिक्वेन्सी विचारली, n इज इक्वल टू किती? n इज इक्वल टू किती? 9096. एक मिनटं, थोडं वेळ लागतो आपल्याला ह्या गोष्टींना पण. याच्यावरनं n2 आला किती? 6 प्लस n, आणि याच्यावरनं n1 आला, इकडं आला, म्हणजेच n1 इकडं आला, 6 प्लस nच आलं. दोघांमधला डिफरन्स तेवढाच राहायला पाहिजे. बरोबर आहे ते. त्यामुळे हे मायनस येणार आहे, n प्लस 6 किंवा 6 प्लस n, 9696 प्लस 15n इज इक्वल टू 16n प्लस 9696 9696. त्यामुळे ह्याला n इज इक्वल टू 96 96 किती झालं? 6 6 12, 9 2 18, 9 2 18 19. थोडं इथं लक्षात घ्या, याने बीट HSC बीट फॉर्म होता, त्यामुळे याचा आणि याचा डिफरन्स जो आहे तो 6 आला पाहिजे. 6 डिफरन्स आला पाहिजे. 6 बिट्स आर प्रोड्यूस्ड. कुठे लिहिलेलं आहे? द नंबर ऑफ बिट्स रिमेन्स अनचेंज, 6 बिट्स आर प्रोड्यूस. आणि याचा आणि याचा डिफरन्स परत 6 आला पाहिजे. याचा आणि याचा डिफरन्स 6 आला पाहिजे, म्हणजेच हे याच्यापेक्षा 6 कमी पाहिजे, म्हणजे 250 पाहिजे. आणि इकडचं किती पाहिजे? 225. त्यामुळे याचं उत्तर किती आलं खरं? याचं उत्तर किती आलं? n दिलेला आहे, t इथपर्यंत बरोबर झालं, इथपर्यंत बरोबर झालं. फक्त आता हे थोडं लक्षात घ्यायचं, दुसऱ्याचं टेन्शन जे आहे ते जास्त आहे पहिल्यापेक्षा, त्यामुळे दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल. n2 ग्रेटर दॅन n1, त्यामुळे n2 मायनस n जे आहे ते 6 झालं, आणि n1 जे आहे ते लेस आहे, त्यामुळे n1 मायनस n1 बरोबर 6 झालं. त्यामुळे n1ची व्हॅल्यू इथं आली, तिकडे गेला, म्हणजे n प्लस 6 झालं. हे थोडं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालं का ते लगेच उत्तर चेंज होणार आहे. n1 जे आहे ते लेस आहे, त्यामुळे n1 इज लेस, म्हणजेच हे n मायनस n1 येईल. हे दुसरं इक्वेशन जे येईल ते n मायनस n1 येईल. इट इज इक्वल टू 6, आणि याच्यावरनं n1 जे आला तर n प्लस 6 आला, n प्लस 6. n2 मायनस n, n2 मायनस n इज इक्वल टू 6, आणि n1 मायनस n इज इक्वल टू
त्याच्याशी रिलेटेड N1शी जे काय असणार आहे N1 मायनस N इज इक्वल टू अगेन 6. त्यामुळे N1ची किंमत आली N1 मायनस N. N1ची किंमत किती होईल N1 इज इक्वल टू 6. N1 तिथं ठेवला, हा इकडे आला 6 प्लस N मायनस N1 इज इक्वल टू 6. त्यामुळे N1ची किंमत आली 6, इकडं आला 6 प्लस N. आणि त्यामुळे त्या 6 प्लस N हे सगळं केलं तर ह्याच्यावरनं त्याची फ्रिक्वेन्सी येते ॲक्च्युली 256 येईल. कॅल्क्युलेशन चेक करा, हे बेसिक झालं. कॅल्क्युलेशन थोडं चेक करा, 3 येईल किंवा येणे येतं. कॅल्क्युलेशन थोडं चेक करा, पण फार वेळ घालवण्यात उपयोग नसतो ह्या साध्या गोष्टीला. कॅल्क्युलेशनचा भाग आहे, आपल्याला कॅल्क्युलेशन थोडे लक्षात घ्यायचे. ठीक आहे, हे झालं. याचं पुढचं राहिलं आपल्याला हे बेसिक झालं. पुढचा क्वेश्चन, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. हंड्रेड हर्ट्ज दिलेले आहे, 100 हर्ट्ज. If the same pipe is open at both the ends, the frequency produced in hertz is hertz are. काय अनेक दिलेले आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. हे कळण्यासाठी आपण काढतोय. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड घेतला, हे आपल्याला लक्षात आलं की याच्यावरनं लगेच आपल्याला कळतं काय होते. एवढ्या याच्यावरनं 100 हर्ट्ज दिलेले. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तर किती असते क्लोज्ड ॲट वन एंड. क्लोज्ड ॲट वन एंड आहे. क्लोज्ड ॲट वन एंड असेल तर काय येतं ऑड हार्मोनिक्स येतात. ऑड हार्मोनिक्स येतात, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येते V अपॉन, इथं अर्धी लूप तयार होतं म्हणजे हे V/4L आलं. बेसिक, हे बेसिक. इफ द सेम पाईप इज ओपन ॲट बोथ दी एंड्स. सेम पाईप घेतला त्याच लांबीचा, तोच फक्त त्याचं दुसरं एंड जे ते ओपन केलं तर हे ओपन पाईप झाला. इथं जे काय येतं ऑल हार्मोनिक्स येतात. ऑल हार्मोनिक्स ओपन पाईपामध्ये ऑल हार्मोनिक्स येतात, हे आपल्याला माहिती आहे. ओपन पाईपामध्ये ऑल हार्मोनिक्स येतात. हा ओपन ॲट बोथ एंड्स आहेत. तर याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येते V/2L. आता इथं काय म्हणलं, द सेम पाईप इज ओपन ॲट बोथ द एंड्स, द फ्रिक्वेन्सी प्रोड्युस्ड इन हर्ट्ज आर. तर याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी प्रोड्युस्ड इन हर्ट्ज आर. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड 100 हर्ट्ज. इफ द सेम पाईप इज ओपन ॲट बोथ एंड्स, द फ्रिक्वेन्सी प्रोड्युस्ड इन हर्ट्ज इज. तर हे काय होणार आहे आता, याची फ्रिक्वेन्सीला मी N क्लोज्ड म्हणतो, याच्या फ्रिक्वेन्सीला N ओपन म्हणतो. N ओपन आणि N क्लोजचं रिलेशन काय झालं, इथं मी याला 2ने गुणलं 2ने भागलं तर हे एवढं 2 म्हणजे याच्या इतकं झालं. म्हणजे N ओपन, ओपनची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली, क्लोजच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल आली. आणि क्लोजची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेले 100 हर्ट्ज. क्लोजची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेले 100 हर्ट्ज. त्यामुळे ओपनची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती होईल 200 हर्ट्ज होईल. ओपनची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती झाली 200 हर्ट्ज झाली. 200 हर्ट्ज ओपन पाईपाची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 200 झाली. त्यामुळं काय, द फ्रिक्वेन्सी प्रोड्युस्ड
फ्रिक्वेन्सीज प्रोड्युसेस इन हर्ट्ज आर. तर इथं एकच नाही दिलेले आहे. ओपन पाईपाची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 200 झाली आणि ओपनमध्ये ऑल हार्मोनिक्स येतात, म्हणजे कोणते एन 2n 3n सगळेच हार्मोनिक्स येतात. एन 2n 3n ऑल हार्मोनिक्स 4n. त्यामुळे फंडामेंटल 200 झाली ओपनची. नीट क्वेश्चन लक्षात घ्यायचं. ओपनची 200 झाली फंडामेंटल, त्यामुळे पुढची जी येईल ती ही 200, पुढची 400 त्या पटीत वाढत जाणार आहे. ऑल हार्मोनिक्स असल्यामुळं पुढची 200 400 600 अशी होत जाणार आहे. 800 200 400 600 800 ह्या टाईपनी. त्यामुळे 200 400 600 800 म्हणजे दिस इज द आन्सर. ठीक आहे, फार जास्त वेळ घालवण्यात उपयोग नाही. पुढचा क्वेश्चन वाचायचा. अ पाईप क्लोज ॲट वन एंड हॅज अ लेंथ 83. द नंबर ऑफ पॉसिबल नॅचरल ऑसिलेशन्स ऑफ एअर कॉलम हुज फ्रिक्वेन्सी लाईज बिलो दी 1000 हर्ज. वेलॉसिटी ऑफ द साऊंड इन एअर दिलेले. अ पाईप क्लोज ॲट वन एंड हॅज अ लेंथ, पाईपाची लेंथ दिलेली. हे आपण मुद्दाम काढत असतो. याच्याकडं पाहिलं का आपल्याला कळतं. पाईपाची लेंथ दिलेली 83 सेंटीमीटर. द नंबर ऑफ पॉसिबल ऑसिलेशन्स ऑफ एअर कॉलम हुज फ्रिक्वेन्सी लाईज बिलो 1000 हर्ट्ज आर. पाईपाची लेंथ दिलेली, क्लोज्ड वन एंड आहे, त्यामुळे याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येईल V/4L. V/4L. तर आपल्याला काय विचारलं आता. द नंबर ऑफ पॉसिबल नॅचरल ऑसिलेशन्स ऑफ एअर कॉलम हुज फ्रिक्वेन्सी लाईज 1000च्या आत फ्रिक्वेन्सी येतील असे किती मोड्स ऑफ व्हायब्रेशन होतील. 2 होतील का 3 होतील का 5 होतील हे विचारलं आपल्याला. त्यामुळे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला लेंथ दिलेले, वेलॉसिटी ऑफ द साऊंड माहीत आहे, याच्यावरून आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढता येईल डायरेक्ट फॉर्म्युलेने. वेलॉसिटी ऑफ द साऊंड दिलेले, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढता येईल 4 × 83. ही मीटर पर सेकंदमध्ये दिलेले. वेलॉसिटी जी आहे ती मीटर पर सेकंद आहे आणि लेंथ जी आहे ती सेंटीमीटरमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हे लेंथ जी येते त्या युनिटमध्ये म्हणजे 4 × 0.83 ही सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. तर याच्यावरनं फ्रिक्वेन्सी आली फंडामेंटल. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आली 4 × 83 म्हणजेच 332 भागिले डिवायडेड बाय 4 त्रिक 12 8 चौक 32 आणि 33 आणि 332 आणि 332 म्हणजेच काय आलं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आली ते किती आली. इयर कॉलम जो आहे तो 332 भागिले हे नीट ऐकायचं. हे एवढं आलं, एवढं नाही, 2 डेसिमल सोडून इथं पॉईंट आला. त्यामुळे हे 332 डिवायडेड बाय 332 × 100 10⁻² झालं खरं. आणि मग हे वरती येऊन 10⁻² झालं. वरती येऊन 10⁻² झालं म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली 10⁻² म्हणजे 100 हर्ट्ज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली 100 हर्ट्ज. आता याच्यामध्ये जे काय मोड्स ऑफ व्हायब्रेशन असतात, क्लोज ॲट वन एंड कोणते हार्मोनिक्स असतात किंवा कोणते मोड्स असतात. ऑड इंटिग्रल असतात. ऑड इंटिग्रल. त्यामुळे ऑड म्हणजेच फंडामेंटल एन आली तर पुढची जे फर्स्ट मोडची एन पुढची ऑड इंटिग्रल मल्टिपल होतील म्हणजे एन 3n 5n 7n ह्या टाईपनी. त्यामुळं फर्स्ट एन जर 100 आली तर पुढची जी येईल ती 300 येईल. त्याच्या पुढची जी येईल ती 500 येईल. त्याच्या पुढची जी येईल ती 700 येईल. आणि त्याच्या पुढची जे पुढचा मोड जर घेतला आपण 7n नंतर पुढचा 9n आणि त्याच्या पुढचा 11n तर ही 900 होईल.
आणि पुढची जी होईल ती 1100 होईल. 1100 म्हणजेच काय झालं, 1000पेक्षा जास्त झाली, इथं 1000च्या कमी. तर किती मोड्स ऑफ व्हायब्रेशन येतील असं विचारलं थोडक्यात. दी नंबर ऑफ पॉसिबल नॅचरल ऑसिलेशन्स म्हणजेच मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स विचारलं. किती झालं, हे 1 2 3 आणि 4 आणि हे 1 5. 5 पॉसिबल मोड्स झाले. 5 पॉसिबल मोड्स झाले. पॉसिबल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स किंवा नंबर ऑफ नॅचरल ऑसिलेशन्स ऑफ द इयर कॉलम जे आले 5 आले. दिस इज द आन्सर. ठीक आहे. पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू फॉर द सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. वेव्हचं इक्वेशन दिलेलं स्टँडर्ड वेव्हची इक्वेशनशी कम्पेअर करतो मी. y इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स. याच्यावरनं ए जो दिसतो तो 2 दिसतो इथं. ओमेगा जो दिसतो तो 2 पाय अपॉन पॉईंट नॉट ओमेगा म्हणजेच 2 पाय अपॉन पॉईंट नॉट 1 दिसतो. आणि के जो आहे तो मायनस के जो दिसतो तो 2 पाय अपॉन 15 दिसतो. 2 पाय अपॉन 50. 2 पाय नीट मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. आता आपल्याला काय विचारलं, वेव्हचं इक्वेशन माहिती असेल. वेव्हचं इक्वेशन जर माहिती असेल तर आपल्याला त्याचा सगळा 7-12 काढता येतो. सगळी कुंडली काढता येतं. तर वेव्हचं इक्वेशन माहिती आहे, सगळ्या गोष्टी काढता येतील आपल्याला. पिरियड काढता येईल, फ्रिक्वेन्सी काढता येईल, वेव्हलेंथ काढता येईल. वेव्ह कुठं झोपली, कुठं काय करते, कुठं बघते, सगळं काढता येईल साध्या भाषेत. त्याच्या सगळ्या कुंडली काढता येईल. म्हणजे सायंटिफिक ज्या काय गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड सगळ्या टर्म्स आपल्याला काढता येईल. तर त्याच्यापैकी फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह, फ्रिक्वेन्सी किती झाली, हे ओमेगा म्हणजेच 2 पाय एन म्हणजेच 2 पाय अपॉन टी. इट इज इक्वल टू 2 पाय अपॉन पॉईंट नॉट 1. हे 2 गेले कॅन्सल. 2 पाय टीची व्हॅल्यू आली पॉईंट नॉट 1 म्हणजेच फ्रिक्वेन्सी त्याचा रेसिप्रोकल. फ्रिक्वेन्सी त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच 1 अपॉन पॉईंट नॉट 1 म्हणजेच किती आलं ते 10⁻² म्हणजे फ्रिक्वेन्सी आली 100 हर्ट्ज. हे तोंडी आहे सगळं, हे आपल्यासाठी लिहावं लागलं. फ्रिक्वेन्सी आली 100 हर्ट्ज म्हणजे हे ट्रू आहे. हे इक्वेशन ट्रू आहे, नॉट ट्रू विचारलं. इट इज ट्रू. वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह, वेव्हलेंथ याच्यात येईल. केची व्हॅल्यू किती असते 2 पाय अपॉन लॅम्बडा. त्यामुळे हे 2 पाय अपॉन 50. 2 पाय कॅन्सल झाले. लॅम्बडा जो आला तो 50 आला. सेंटीमीटरमध्ये इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. मीटरच्या ऐवजी खरंच सेंटीमीटर पाहिजे. त्यामुळे लॅम्बडा जो आला तो सेंटीमीटरमध्ये आला. 50 सेंटीमीटर हे पण करेक्ट झालं. वेव्हलेंथ. वेव्ह व्हेलॉसिटी म्हणजेच काय, वेव्ह व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. त्यामुळे एन आणि लॅम्बडाचे एन जो आहे तो फ्रिक्वेन्सी 100 इंटू लॅम्बडा जो आहे तो 50 सेंटीमीटर. त्यामुळे हे 5000 सेंटीमीटर पर सेकंद आली. वेव्ह व्हेलॉसिटी किती आली 5000 सेंटीमीटर पर सेकंद आली. सेंटीमीटर. मीटरमध्ये जर घेतलं तर 50 मीटर पर सेकंद होईल. त्यामुळे हे इनकरेक्ट झालं. ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह इथं दिसतोच, ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह दिसतो म्हणजे इट इज इनकरेक्ट. बाकीचं करेक्ट आहे म्हणजे विच इज नॉट ट्रू. आन्सर इज 3. वेव्ह व्हेलॉसिटी 2 सेंटीमीटर पर सेकंद नाही येत. इट इज 5000 सेंटीमीटर पर सेकंद येते. ठीक आहे. पुढचं, in a resonance tube experiment, a vibrating tuning fork is held above the open end and water is gradually pushed down. The first and the second resonances occur when the water level is 24 centimeter and 74 centimeter respectively below the open end. The diameter of the tube is, ट्यूबचा डायमीटर विचारला. रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट, अ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड
above the open end and water level is gradually pushed down. water level खाली आली, gradually कमी कमी केली. The first and the second resonance. First and second resonance occur when the water level is 24.1 and 74.1 below the open end. The diameter of the tube is actually resonance tube experiment. First आणि second हे घेतलं पण. फर्स्ट आणि सेकंड रेझोनन्सला रीडिंग घेतलं. फर्स्ट आणि सेकंड रेझोनन्सला रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये ही जी काय ग्लास जार आहे याच्यात हा पाईप ठेवला, हा रेझोनेटिंग पाईप, त्यालाच रेझोनन्स किंवा हा जो पाईप आहे रेझोनन्स पाईप. इथपर्यंत पाणी आहे, वरती एअर आहे त्याच्यात. थोडा रेझोनन्स ट्यूबचा बेसिक बोलतो मी, आपण कदाचित लक्षात नसेल तर. हा पाईप आत्ता समजा इथं रेझोनन्स फॉर्म झालेला आहे. त्या पाईपाची लांबी जी आहे ती समजा एवढी आली, 15 सेंटीमीटरवर ट्युनिंग फोर्क ठेवला, रेझोनन्स फॉर्म झाला 15 सेंटीमीटरवर. पाणी याच्यामध्ये. हा पाईप मी वरती केला, हा फर्स्ट रेझोनन्स म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने रेझोनेट झालं. हा पाईपाचं जे काय लेंथ आहे 15 सेंटीमीटरला फर्स्ट रेझोनन्स फॉर्म झाला. याच्या तिप्पट, 15च्या तिप्पट म्हणजे 45 सेंटीमीटर जर अजून पाईप वरती वाढला किंवा पाण्याची लेवल कमी केली, तर पाण्याची लेवल कमी केलं त्यांनी म्हणलं. ते पाण्याची लेवल कमी केली म्हणजे एवढंच पाणी ठेवलं. हे 15 सेंटीमीटरवर जे आलं होतं त्याच्या तिप्पट लेंथ इयर कॉलम झाला. आता इथं इयर कॉलम जो आहे त्याच्या 3 टाईम झाला. 15च्या जे काय होतं त्याच्या तिप्पट म्हणजेच 3 पट वाढला. म्हणजे 45 सेंटीमीटर हे ठेवले तर सेकंड रेझोनन्स फॉर्म येणार आहे. तर फर्स्ट रेझोनन्सची लेंथ L1 म्हणलं मी आणि सेकंड रेझोनन्सच्या लेंथला L2 म्हणलं. तर ॲक्च्युली हे जे काय येतं फॉर्म्युला येतो खरा L2 मायनस थ्राइस L1 डिवायडेड बाय 2, दॅट इज द एंड करेक्शन. एंड करेक्शन जे येतं ते एवढं येतो, फॉर्म्युला येतो. थेरॉटिकली आपल्याला काढता येईल, पण मी डायरेक्ट येणीच काढतो आता फॉर्म्युलेने. थेरी म्हणलं का आपल्याला फार कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि पूर्ण डोक्यात घ्यावं लागतं. तर फॉर्म्युलेने सेकंदात येतं. L2 जे आलं ते किती आहे 74.1 आणि मायनस थ्राइस L1 24×48.3, 24×48, 24×72.3 डिवायडेड बाय 2. एंड करेक्शन आलं किती हे 72, 24 गुणिले 1 म्हणजेच 24.1, 24×72.3 3 गुणला आणि हे 74.1. याची वजाबाकी आली 74.1 मायनस 72.3, 72, 73, 74. ठीक आहे, आपल्यासाठी करतोच मी, फालतू वेळ घालवण्यापेक्षा आपली जी मेथड आपल्या डोक्यात बसलेली त्यानुसारच करतो मी. वजाबाकी 72.3, याची वजाबाकी केली 7 आणि 3 10 आणि 1 11 म्हणजे 8 उरले. 11तून 3 गेले, 8 आणि 2 10 आणि 1 11, हे आलं 1 0 म्हणजे 1.8 डिवायडेड बाय 2. 1.8 डिवायडेड बाय 2 म्हणजे 0.6 आलं. एंड करेक्शन आलं इथं 0.6. आणि एंड करेक्शन किती असतं आपल्याला हे विचारलं. डायमीटर ऑफ द ट्यूब जो असतो तो 0.3 इंटू डायमीटर, त्यामुळे एंड करेक्शन आलं 0.6 डिवायडेड बाय 0.3 आणि दॅट इज द डायमीटर. हा एंड करेक्शनचा बेसिक, एंड करेक्शनचा फॉर्म्युला. एंड करेक्शन 0.3D आणि हे एंड करेक्शन 2 रेझोनन्स फॉर्म करून नंतरचं वजा आधीचं 3 करस्पॉन्डिंग लेंथ डिवायडेड बाय 2
त्यामुळे इथं डायमीटर ऑफ द ट्यूब जो आला तो किती आला 3 दुनी 6 म्हणजे 2 सेंटीमीटर. याचं उत्तर आलं 2 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ द ट्यूब जो आला एंड करेक्शन जे ते 0.3 इंटू स्मॉल डी म्हणा पाहिजे तर त्यामुळे स्मॉल डी जे आलं ते एंड करेक्शन जे 0.6 आलं डिवायडेड बाय 0.3 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे 2 आलं. डायमीटर जो आला तो कशात आहे जे काय युनिट आहे त्याच्यात आहे म्हणजे 2 सेंटीमीटर. ठीक आहे पुढचं करा. 1 मिनटं त्याचंच राहिलेलं आहे अजून. A sonometer wire is vibrating in the second overtone. The number of nodes and antinodes form respectively. Sonometer wire आहे sonometer wire म्हणजे स्ट्रिंग सेकंड ओव्हरटोन मध्ये व्हायब्रेट होतं. सेकंड ओव्हरटोन म्हणलं सेकंड ओव्हरटोन म्हणजे किती वायरमध्ये जे आहे त्या ऑल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स येतात. ऑल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स येतात. तर ओव्हरटोनच्या भाषेत हे पहिलं सोडलं ओव्हरटोनच्या भाषेत काय म्हणतात हे फ्रिक्वेन्सीज झाल्या. फ्रिक्वेन्सी आणि ओव्हरटोनचा आपण पाहिलं होतं. ओव्हरटोन हे पहिलं डॅश झालं ते फर्स्ट ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन थर्ड ओव्हरटोन. त्यामुळे सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3n होईल. सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3n झालं. सेकंड ओव्हरटोन म्हणजे 3n झालं. 3n झालं म्हणजे फर्स्ट मोड सेकंड मोड थर्ड मोड झालं. थर्ड मोडमध्ये व्हायब्रेट होती वायर. वायर थर्ड मोडमध्ये व्हायब्रेट होत असेल तर इथं किती वेव्स तयार होतात किंवा किती लूप तयार होतात. तारीवर फर्स्ट मोडमध्ये 1 लूप येते सेकंड मोडमध्ये 2 लूप येतात थर्ड मोडमध्ये 3 लूप येतात. त्यामुळे इथं 3 लूप्स येणार आहे 3 लूप्स येणार आहे. 3 लूप म्हणजे 3 अँटी नोड झाले. 3 लूप म्हणजे 3 अँटी नोड्स झाले आणि 4 नोड्स झाले. नोड्स एक जास्त येतो त्यामुळे 3 अँटी नोड्स जे आले ते 3 आले आणि नोड्स जे आले ते 4 आले. नोड्स जे आले ते 4 आले. त्यामुळे इथं काय जे विचारलं नंबर ऑफ नोड्स अँड अँटी नोड्स रिस्पेक्टिव्हली. नोड्स आणि अँटी नोड म्हणजे 4 आणि 3. दिस इज द आन्सर. 4 आणि 3 3 आणि 4 नाही होणार. इथं रिस्पेक्टिव्हली शब्दांना पण अर्थ असतो. त्यामुळे दिस इज द आन्सर. बेसिकनुसार हे तारीचं जर बेसिक कळत असेल तर आपल्याला बेसिकनुसार लगेच काढता येतं. सेकंदात काढता येतं. ते फॉर्म्युले निरर्थक काहीतरी फॉर्म्युले लक्षात घ्यायचे आणि ते पाठ करायची गरज नाही. 2 वेव्स दिलेल्या आहे 2 वेव्स दिलेल्या आहे. त्याचा पुढचा पाठ दिलेला नाही म्हणजे त्या खऱ्या थांबलेल्या वेव्ज आहे प्रोग्रेस न होणारे आहे. आर प्रोपगेटिंग इन द सेम डायरेक्शन काय जे असेल ते पुढचा पाठ नाही दिलेला म्हणजे थोडक्यात त्या ऑब्झर्वर कुठेतरी प्रोग्रेस होतात. जे काय वेव्ज दिलेलं आहे द नंबर ऑफ बिट्स प्रोड्यूस्ड पर सेकंद. नंबर ऑफ बिट्स प्रोड्यूस्ड पर सेकंद. नंबर ऑफ बिट्स प्रोड्यूस्ड म्हणजे जे काय दोघांच्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स. 2 वेव्ज एका ठिकाणी आल्या साऊंड वेव्ज तर काल पाहिलं आपण ते थोडे फ्रिक्वेन्सी डिफरन्स असेल तर तिथं बिट्स तयार होतात आणि डिफरन्स किती पाहिजे 20 हर्ट्जच्या आत पाहिजे आणि तो डिफरन्स जो येतो तो हे म्हणजे दॅट इज द बिट्स फ्रिक्वेन्सी येते. बिट फ्रिक्वेन्सी येते ही फ्रिक्वेन्सी ऑफ बिट्स. बिट फ्रिक्वेन्सी जी येते ती n1 - n2 किंवा n2 - n1 दोघांचा डिफरन्स जे मोठं आहे ते वजा छोटं n1 - n2 और n2 - n1. आता इथं कोणतं मोठं आहे आणि कोणतं छोटं आहे हे कम्पेअर केले मी इक्वेशन्स कम्पेअर केले. कम्पेअरिंग इक्वेशन 1 and 2 विथ स्टँडर्ड इक्वेशन. वेव्हचं इक्वेशन माहिती असेल तर त्याचा सगळा 7/12 सगळी कुंडली काढता येते. हे जर मगाशी बोललेलं कळत असेल तर त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी काढता येतील. तर आपल्याला त्याच्यावरनं फक्त आता इथं काय पाहिजे याची आणि याची फ्रिक्वेन्सी किती येते काढायचं. तर y = a sin ω t y =
ए साइन ओमेगा टी प्लस और मायनस पुढचा भाग नाही आहे, ठीक आहे. ए साइन ओमेगा टी, तर वाय इज इक्वल टू त्याच्याशी कम्पेअर केलं, पहिल्याचा ओमेगा जो आला तो किती आला 316 आणि दुसऱ्याचा ओमेगा जो आला तो किती आला 310. ओमेगा तो आला आणि ओमेगा म्हणजे किती 2 पाय एन, 2 पाय एन आणि याचा ओमेगा म्हणजे याचा 2 पाय एन, त्यामुळे आला 310. n2 जो आला तो 310 डिवायडेड बाय 2 पाय आणि n1 जो आला तो 316 डिवायडेड बाय 2 पाय, 316 डिवायडेड बाय 2 पाय. त्यामुळे बीट फ्रिक्वेन्सी जी येईल ती किती येईल, किमती टाकल्या याच्यावरनं n1 जो आला तो 316 सेपरेटली तो, याच्यावरनं n1 जो आला तो 316 डिवायडेड बाय 2 पाय आणि n2 जो आला त्याची किंमत टाकली. आता मोठा कोणता आणि छोटा कोणता तो चेक करतो मी. 316 वरती आहे, 310 इथं वरती आहे, त्यामुळे n1 इज ग्रेटर दॅन n2 आला, हा ग्रेटरच आहे. त्यामुळे 316 डिवायडेड बाय 2 पाय मायनस 310 डिवायडेड बाय 2 पाय आणि त्यामुळे ते आलं याची वजाबाकी 6 भागिले 2 पाय 6 डिवायडेड बाय 2 पाय म्हणजे ते आलं पाय 3 बाय पाय. दोन्ही डिवाइड केलं, दोन्ही डिवाइड केलं, जे काय असेल ते 2 पाय, इट इज 3 बाय पाय. 3 बाय पाय म्हणजे हे त्याचं आन्सर झालं 3 बाय पाय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे पाईप क्लोज ॲट वन एंड प्रोड्युसेस फंडामेंटल नोड ऑफ फ्रिक्वेन्सी एन. The pipe is cut into 2 pieces of equal length. The fundamental frequency produced in the 2 pipes. क्वेश्चन नीट केअरफुली वाचायचा. हा पाईप आहे क्लोज ॲट वन एंड, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी येते एन आहे, का जी V/4L असते. आता काय केलं, तो पाईप असा 2 पार्टमध्ये कट केला, इक्वल पार्टमध्ये इथं कट केला. That pipe is cut into 2 equal parts. 2 पार्ट मध्ये तो कट केला. हा पहिला पार्ट झाला नाही, हा पुढचा पार्ट झाला. इक्वल पार्ट झाले, इक्वल पार्ट्स थोडं लक्षात घ्यायचं. It is cut into 2 equal parts. त्यामुळे याची लेंथ जी होती ती L, याची लेंथ जी आली L1 जी आली ती L/2 आली आणि हे L2 ची लेंथ जी आली ती अगेन L/2 आली पहिल्याच्या फॉर्ममध्ये. हा क्लोज्ड ॲट वन एंड झाला, हा ओपन ॲट बोथ एंड झाला. त्यामुळे याची क्लोज्ड ॲट वन एंड ओपन झाला. हा हे सगळं आपल्यासाठी लिहावं लागतं, एवढा वेळ नाही लागत सोडवायला. ओपन एंड झालं. हे ओपन एंडमध्ये काय असतं, ऑल मोड्स ऑफ व्हायब्रेशन येतात. क्लोज एंडमध्ये काय असतं, हे आपल्यासाठी लिहितो मी पुन्हा पुन्हा, ऑड मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स येतात, हे आपल्यासाठी. त्यामुळे याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी येईल ती V/2L येईल, V/2L. आणि याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी येईल ती V/4L राहील. V/2L म्हणजे कोणता, याचा L, याचा L1 म्हणला मी आणि याचा L म्हणजेच L2 म्हणलं. त्यामुळे L1ची किंमत V/L1. याची फंडामेंटल पाहिजे तर ओपन म्हणतो, याला क्लोज्ड म्हणतो. दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज प्रोड्युस्ड इन 2 पाईप्स, म्हणजे आपल्याला हेच काढायचं आहे. तर हे किती आलं V/2 L1 किती आला, इथं L1 जो आला तो दिसतो 2L आला. हे L1 किती आला L/2 आलं. L1ची किंमत इथं दिसते, त्याच्या निम्मी झाली. ते आपल्याला तोंडी येत असतं पण तरी लिहितो मी. हे V/L आलं, V/L. त्यामुळे याला
4ने डिव्हाइड केलं मी आणि 4ने मल्टिप्लाय केलं. 4ने डिव्हाइड केलं आणि मी 4ने मल्टिप्लाय केलं. V/L मला याच्या फॉर्ममध्ये लिहायचं, एनच्या फॉर्ममध्ये. त्यामुळं 4ने मल्टिप्लाय केलं आणि 4ने डिव्हाइड केलं. तर हे एवढ्याची व्हॅल्यू झाली किती? 4 × n. एका पाईपाची लेंथ आली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली 4n. कोणाची? ओपन ॲट बोथ एंड्स. सेम टाईपनी याची किती येईल? V/4. तसंच L2 ची व्हॅल्यू दिसते λ/2. L2 ची व्हॅल्यू L/2. Lच्या फॉर्ममध्ये L2 ची व्हॅल्यू दिसते L/2 आणि L/2 जे म्हणजेच हे आलं ट्वाईस V/2L आणि V/2L म्हणजे याला मी काय केलं? 2ने मल्टिप्लाय केलं आणि 2ने डिव्हाइड केलं. तर याच्या फॉर्ममध्ये लिहितो, म्हणजे फॉर्म लिहितोय फक्त, बाकी काही नाही कळत. तर इट इज इक्वल टू 2 × n आलं. हे जे आलं ते मी पहिल्याच्या म्हणजेच जे काय नोन त्याच्या फॉर्ममध्ये लिहितो. हे आलं याची फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन एंड, जो काय राहिला अर्धा पाईप, त्याची आली 4n. आणि जे क्लोज्ड एंडचा अर्धा पाईप आहे त्याची आली ट्वाईस n. त्याची फ्रिक्वेन्सी आली किती? ट्वाईस n. त्यामुळे हे त्याचं उत्तर झालं, ट्वाईस n आणि 4n. आता इथं क्रमवार तसं काही म्हणलं नाही, त्यामुळे ट्वाईस n आणि 4n दिस इज द आन्सर. ठीक आहे, पुढं फास्टमध्ये. इफ द एंड करेक्शन ऑफ ओपन पाईप 0.8 सेंटीमीटर, देन द इनर रेडियस ऑफ द पाईप विल बी. ओपन पाईप हे म्हणजे दोन्ही बाजूचं एंड करेक्शन आलं, त्यामुळे ह्या बाजूचा ई आणि ह्या बाजूचा ई, दोन्ही साईडचा ई आला. ते दिलेला म्हणजे ट्वाईस ईची व्हॅल्यू दिलेली इथं किती? 0.8 सेंटीमीटर, म्हणजेच ईची व्हॅल्यू झाली 0.4 सेंटीमीटर. एंड करेक्शन जे आहे ते दोघं मिळून दिलेलं ओपन म्हणलं, त्यामुळे दोन्ही साईडचं म्हणजे ई प्लस ई म्हणजे ट्वाईस ईची व्हॅल्यू 0.8 सेंटीमीटर झाली. त्यामुळे एंड करेक्शन आलं 0.4 सेंटीमीटर. विचारलं काय आपल्याला? इनर डायमीटर. आणि एंड करेक्शन किती असतं? इज इक्वल टू 0.3 × इनर डायमीटर. त्यामुळे ईची व्हॅल्यू मी इथं टाकली, ईची व्हॅल्यू टाकली मी. ई जो आला तो याच्या निम्मा म्हणजे 0.4 सेंटीमीटर झाला आणि ई म्हणजेच 0.3 × इनर डायमीटर. त्यामुळे इनर डायमीटर ऑफ द 0.4/0.3 आलं. 0.4/0.3 म्हणजेच 4/3. दिस इज द आन्सर, 4/3. ईची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4/3 इज द आन्सर. 4/3 म्हणजेच किती झालं? 4/3 म्हणजेच किती होईल? If the end correction of open pipe is 0.8, then the inner radius विचारली, डायमीटर नाही विचारला, रेडियस विचारली. त्यामुळे रेडियस किती होईल? डायमीटरच्या निम्मा म्हणजे अजून त्याला 2ने भागला, डायमीटर तेवढा आला. त्यामुळे रेडियस किती येईल? रेडियस जी आहे ती डायमीटरच्या निम्मे म्हणजे 4/3च्या निम्मा म्हणजेच अजून 2ने भागला म्हणजे तीच 4/6. 4/6. एक मिनटं, डायमीटर तेवढा आला 4/3. आपल्याला रेडियस विचारलं, त्यामुळे रेडियस जे आहे ते डायमीटरच्या निम्मा 4/3ला अजून 2ने भागलं, त्यामुळे हे 2 2 4 कॅन्सल झाले. इट इज 2/3. रेडियस ऑफ द पाईप जी आली ती 2/3 आली. हे आपल्याला कळण्यासाठी इथं लिहिलेलं आहे मी. इकडचं एंड करेक्शन आणि इकडचं म्हणजेच रेडियस ऑफ द पाईप जी आली ती 2/3. दिस इज द आन्सर सेंटीमीटरमध्ये. पुढचं करायचं, स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन द 5th ओव्हरटोन बिटवीन 2 रिजिड सपोर्ट्स 2.4 मीटर अपार्ट. 5th ओव्हरटोन स्ट्रिंग व्हायब्रेट होते. ठीक आहे, चित्र काढतो मी, डायग्रॅम कळण्यासाठी आपल्याला. त्याचं पाहिलं का लगेच कळतं. ही स्ट्रिंग व्हायब्रेट होते.
फिफ्थ ओव्हरटोन. स्ट्रिंगचा फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे काय आलं, हे आपल्याला कळण्यासाठी लिहित असतो मी. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजेच काय आलं, लगेच आपल्याला कळण्यासाठी लिहित असतो. हे पहिलं सोडलं. ओव्हरटोनच्या भाषेत काय म्हणतात, हे पहिलं सोडलं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे 6n. हाला फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे 6n. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे किती आलं, 6n. म्हणजे कोणता मोड झाला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. ऑल मोड्स, ऑल इंटिग्रल मल्टिपल कळत असेल तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. 6n आलं. स्ट्रिंगमध्ये ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट किंवा ऑल मोड्स येतात, इंटिग्रल मल्टिपल ऑल येतात. त्यामुळे फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे 6n. हे कळलं पाहिजे आपल्याला. थेरी बेसिक डोक्यात घेतली तर कळलं. तर 6n म्हणजे इथं 6 लूप तयार होणार आहे. फर्स्ट मोडमध्ये 1 लूप, दुसऱ्या मोडमध्ये 2 लूप, तसं 6व्या मोडमध्ये फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे 6n आला म्हणजे 6वा मोड आला, म्हणजे इथं 6 लूप तयार होणार आहे. तर 6 लूप तयार होणार आहे. 6 लूप का, सिक्स्थ मोडमध्ये व्हायब्रेट होते ती. सिक्स्थ मोड. फिफ्थ ओव्हरटोन दिलेलं आहे इथं. हे जे काय दिलेलं ह्या शब्दांवर आहे सगळं. ओव्हरटोन सगळ्या गोष्टी कळत असेल तर फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे 6n आपल्याला लगेच कळलं पाहिजे. हे जर पहिलं सोडून क्रमवार येतं म्हणजे फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे 6 मोड. आणि 6 मोड म्हणजे 6 लूप. 6 लूप. तर 2.4 मीटर सेंटीमीटरवर, हे मीटरमध्ये 2.4 मीटरवर किती, 6 लूप बसल्या. 6 लूप. The distance between successive nodes. Distance between successive nodes. अशा 6 लूप बसलेल्या आहे पुढं. ते पुढचं नाही काढत. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स. हा नोड आणि हा नोड म्हणजेच λ/2 काढायचं आपल्याला. म्हणजे एका लूपची लेंथ काढायची. 1 लूपची लेंथ किती येईल, 2.4 डिवायडेड बाय 6 तोंडी येतं बरं का हे सगळं. म्हणजे 0.4 आली. एका लूपची लेंथ म्हणजेच काय झालं, 1 लूपची लेंथ किती असते, λ/2 असते. 1 लूपची लेंथ म्हणजेच λ/2 झाली. आणि λ/2 झाली म्हणजे डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स झालं. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स झालं. ते जे आलं ते किती आलं, 6 लूप 0.4. 6 चौक 24 म्हणजे 0.4 वर 1 लूप तयार झाली. द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स अँड नुसतं सक्सेसिव्ह नोड्स नाही विचारलं, क्वेश्चन नीट वाचायचा. शेजारील नोड आणि अँटी नोड म्हणजेच कशातलं हे अंतर विचारलं का जे λ/4 असतं. त्यामुळे एका लूपची लांबी λ/2 झाली. त्यामुळं λ/4 म्हणजेच किती होईल, इथं λ/2 जे आलं ते 0.4 सेंटीमीटर आलं. 0.4 SI युनिटमध्ये दिलेलं आहे, मीटरमध्ये. त्यामुळे λ/4 म्हणजे त्याच्या निम्मा अजून म्हणजे 0.4च्या निम्मा किती होईल, त्याला 2ने भागला म्हणजेच 0.2 मीटर होईल. λ/2 0.64 आलं. त्याला अजून 2ने भागलं म्हणजेच 0.2 मीटर झालं. आणि हे आलं डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड्स आणि अँटी नोड्स. सक्सेसिव्ह नोड आणि अँटी नोड 0.2 मीटर. दिस इज द आन्सर. पुढचं करायचं, इफ द लेंथ ऑफ द स्ट्रेस स्ट्रिंग इज रिड्यूस बाय 40%, लेंथ रिड्यूस केली and tension is increased by 44%, then the ratio of the final to initial frequencies. Final to initial frequencies. Ratio of the final to initial frequencies. Frequency किती असते, लेंथ ऑफ द स्ट्रेस स्ट्रिंग, स्ट्रिंगवरची फ्रिक्वेन्सी 2 पाय n इज इक्वल टू 1/2 L इंटू √T/m. तर इथं काय केलं, लेंथ बदलली आणि टेन्शन बदललं, बाकीचं नाही म्हणलं. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L.
आपल्याला विचारलं रेशो ऑफ दी फायनल फ्रिक्वेन्सी म्हणजे नंतरची फ्रिक्वेन्सी टू द इनिशियल फ्रिक्वेन्सी. त्यामुळे हे डायरेक्ट मी त्याच्यावरनं दोन रिलेशन आले. लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची, लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची. आता इथं फायनल डायरेक्टली प्रोपोर्शनल कळत असेल ते एफच्या करस्पॉन्डिंग आयच्या करस्पॉन्डिंग आय, आणि इन्व्हर्सली जर कळत असेल तर हा आयच्या करस्पॉन्डिंग इकडं आलं इन्व्हर्स रेशो आणि एफच्या करस्पॉन्डिंग. आणि ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे फायनल टू इनिशियल, त्या व्हॅल्यूज दिलेल्या. आता कोणाची लेंथचा रेशो दिलेला आहे, नंतरची लेंथ जी इन्क्रीज झाली का डिक्रीज रिड्यूस्ड झाली. रिड्यूस्ड बाय शब्दाला अर्थ आहे रिड्यूस टू आणि रिड्यूस बाय याला पण अर्थ आहे 40ने कमी केली आणि 40पर्यंत कमी केली. त्यामुळे लेंथ रिड्यूस बाय म्हणजे L2/L1 बाय शब्द आहे. त्यामुळे 40ने कमी केली. रिड्यूस टू 40% म्हणलं असतं तर ते 40 आलं असतं. रिड्यूस्ड बाय 40 म्हणजे हे जर 100 असेल तर हे 40 झालं. हे काय रिड्यूस्ड बाय म्हणजे 40ने कमी केली म्हणजे राहिलं 60. त्यामुळे याला 6/10 लेंथचा रेशो म्हणजे 3/5 आला. 3/5 आला लेंथचा रेशो. आणि टेन्शनचा रेशो दिला आहे. टेन्शन इज इन्क्रीज. त्यामुळे टेन्शनचा रेशो नंतरचं डिवायडेड बाय आधीचं हे 100 असेल तर ते किती इन्क्रीज बाय 44%. त्यामुळे 100 असेल तर हे 100 + 44 म्हणजे 144 झालं. मी मुद्दाम हे असंच ठेवतो, स्क्वेअर रूट निघून जाणार आहे. त्यामुळे त्याच्या व्हॅल्यूज टाकल्या इथं, त्याच्या व्हॅल्यूज टाकल्या. त्यामुळे हे अंडर रूट टेन्शनला आता फायनलला कोणी काय म्हणलेलं आहे एफ म्हणलं आणि इनिशियलला आय म्हणलं. 2 आणि 1च्या ऐवजी सफिक्स आपण वापरलं एफ आणि आय, फायनल आणि इनिशियल. त्यामुळे हे किंमत डायरेक्ट 144 डिवायडेड बाय 100 आणि इकडचं रूटच्या बाहेर आहे, रूटच्या बाहेर आहे. शब्द नीट लक्षात घ्यायचे. हे एफ फायनल लेंथ जी नंतरची लेंथ डिवायडेड बाय इनिशियल आपण सफिक्स जे आहे ते 1 2च्या ऐवजी एफ आय वापरले. त्यामुळे यल इथं उलटं आहे. फायनल आणि इनिशियलचा रेशो 3/5 आहे. इथं व्हॅल्यूज उलटी टाकायची. इनिशियल आपण फायनल म्हणजे हा झाला 5/3. याचं स्क्वेअर रूट निघलं 1200, तर स्क्वेअर रूट 10 झालं. आणि हे 5/3 त्यामुळे 5 2 10 6/3 उत्तर आलं. 6/3 म्हणजे 2 आलं. 6/3 म्हणजे टोटल 2 आलं. म्हणजे 2:1 आलं. दिस इज द आन्सर. याचं टोटल कॅल्क्युलेशन आलं 2 म्हणजे 2:1. दिस इज द आन्सर. ठीक आहे. आपला शेवटचा क्वेश्चन आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ द टू सायनोसॉइडल वेव्ह इज गिव्हन बाय द इक्वेशन. इक्वेशन बघायचं. दोघांचा ॲम्प्लिट्यूड सारखा आहे. हे काय जे दिलेलं आहे वेव्हचे इक्वेशन दिलेले. देन द फेज डिफरन्स बिटवीन द टू आफ्टर टाईम 2 सेकंद आणि डिस्टन्स 5 सेंटीमीटर विल बी. काय विचारलेला आहे फेज डिफरन्स Δ∅ विचारला. हा अँगल जो आहे तो काय फेज अँगल असतो. त्यामुळे दोघांचा डिफरन्स म्हणजे फेज अँगलचा डिफरन्स. त्यामुळे त्या अँगलची वजाबाकी केली डायरेक्ट आपल्याला फेज अँगल येईल. त्यामुळे मी पहिल्याचा फेज 20x - 30t मायनस पहिल्याच्या फेजमधनं दुसऱ्याची फेज वजा करतो 25x - 40t. त्यामुळे हे आपल्यासाठी एक स्टेप लिहिली मी. डायरेक्ट लिहिण्याऐवजी स्टेप लिहिले. निगेटिव्ह चिन्ह आपल्याला ते पण लक्षात येत नाही पटकन. मायनस मायनस प्लस 40t. त्यामुळे 25x आणि हे म्हणजे -5x राहिलं. -5x आणि हे -30 आणि +40 म्हणजे 10t राहिलं. हा आला Δ∅ जो आला तो किती आला 5x + 10t. आणि t दिलेला आपण 2 सेकंद आणि x जे आहे ते 5 सेंटीमीटर. त्यामुळे हे 5 × 5 + 10 × 2. त्यामुळे आलं हे 25 वजा 25 अधिक 20 म्हणजे जे काय आलं फेज अँगल जो आला तो 5 आला. 5 रेडियन.
5 रेडियन आला. ॲक्च्युली इथं -5 आलं. अँगल रेडियनमध्ये नसतं, ते निगेटिव्ह नसतं. आपण एक कोणतं अँगल मायनस कोणता अँगल हे त्यानुसार येणार आहे. ते आपण डायरेक्ट केलं काय, डिफरन्स काढताना पहिला अँगल मायनस दुसरा अँगल घेतला. पहिला अँगल मायनस दुसरा अँगल, त्यामुळे ते आलं -5. पण निगेटिव्हमध्ये अँगल निगेटिव्हमध्ये म्हणजे इथं निगेटिव्ह नाही उत्तर, त्यामुळे इट इज 5. हे त्याचं ॲन्सर झालं. ठीक आहे. तर आपण इथं थांबतो. आपण पुढच्या टॉपिकला पुढच्या वेळेस ते सुरू करू. ठीक आहे. थँक्यू.